वेलकम स्टुडंट्स. आपल्या इंडियन पॉलिटीच्या हाफ मार्क्स एक्स्ट्रा मध्ये आपण आज अजून एक क्वेश्चन डिस्कस करणार आहे, ज्यामध्ये आपण पाहणार आहे की क्वेश्चन कसा विचारला जातो आणि त्या क्वेश्चन्स मध्ये जे तुम्ही आन्सर लिहिणार आहे ते आन्सर मध्ये तुम्ही काय एक्स्ट्रा लिहिलं तर तुम्हाला बाकीच्यांपेक्षा जास्त मार्क मिळणार. मी याच्या आधीच्या हाफ मार्क्स एक्स्ट्राच्या लेक्चर मध्ये सुद्धा सांगितलं होतं की हा जो अर्धा मार्क असतो किंवा 1 मार्क जो असतो हा फार इम्पॉर्टंट असतो आणि तेच आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे की जो क्वेश्चन आपण पाहणार आहे त्यामध्ये काय एक्स्ट्रा लिहिण्याची तुम्हाला गरज आहे, जेणेकरून तुम्हाला बाकीच्यांपेक्षा एक्स्ट्रा मार्क मिळणार, बाकीच्यांपेक्षा तुम्ही समोर असणार. तर आपल्या हाफ मार्क्स एक्स्ट्रा या सिरीज मधला आपला हा नेक्स्ट क्वेश्चन आहे पॉलिटीचा. आता क्वेश्चन काय आहे तो समजून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आपल्याला लिहायचं काय आहे. भारतातील विविध प्रकारचे न्यायाधिकरण कोणते आहेत तुम्हाला विचारलेले आहे. न्यायाधिकरण ज्याला आपण ट्रिब्युनल सुद्धा म्हणतो इंग्लिश मध्ये, त्यांचे प्रकार विचारलेले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला म्हटलंय की सामान्य लोकांना न्याय देण्यामध्ये त्यांचे महत्व काय आहे. आता जसं आपण याच्या आधीच्या लेक्चर्स मध्ये सुद्धा पाहिलं होतं हाफ मार्क्स एक्स्ट्राच्या, आपल्याला लोकस आणि फोकस आयडेंटिफाय करावा लागतो की क्वेश्चनचा लोकस काय, म्हणजे सिलेबस मधून कोणत्या पार्ट मधून हा क्वेश्चन घेतलेला आहे आणि या क्वेश्चन मध्ये कोणत्या गोष्टीवर तुम्हाला फोकस करायचा आहे. तर पहिले इथे पहा की लोकस सिलेबसच्या कोणत्या पार्ट मधून घेतलंय आपण, न्यायाधिकरण ट्रिब्युनल आपल्या सिलेबस मध्ये ऑलरेडी हे आहे, तिथून हा क्वेश्चन घेतलेला आहे, तिथून हा पार्ट या क्वेश्चनचा पार्ट आपण घेतलेला आहे. फोकस काय आहे मग या क्वेश्चनचा, या क्वेश्चनचा फोकस काय आहे की विविध प्रकार सांगा तुम्ही न्यायाधिकरणाचे आणि त्यानंतर न्यायाधिकरणाचं काय महत्व आहे ते महत्व तुम्ही सांगा. हा आपल्या क्वेश्चनचा फोकस आहे. कोणतीही आन्सर रायटिंग करण्याच्या वेळेस तुम्हाला लोकस आणि फोकस पहिले समजून घेणे आवश्यक असते. आता याच बेसिसवर आपण मग आन्सरचं पूर्ण इथे स्ट्रक्चर बनवलेलं आहे. स्ट्रक्चर मध्ये सुरुवातीला असणार आहे परिचय, इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला कलम माहित आहे, न्यायाधिकरणाचे कलम माहिती असणे आवश्यक आहे. कलम 323A आणि कलम 323B जे आहे ते न्यायाधिकरणाचे आहे, ते आपण इथे लिहिणार. त्यानंतर आपण मेन पार्ट जो आहे आन्सरचा, तिथे आपल्याला फोकस काय आहे ते लिहावे लागणार आहे, ज्यामध्ये आपण न्यायाधिकरणाचे पहिले आपल्याला प्रकार सांगावे लागतील, ज्यामध्ये कलम 323A मध्ये प्रशासकीय न्यायाधिकरणे आहे, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणे, राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणे. कलम 323B मध्ये काय आहे, इतर प्रशासकीय न्यायाधिकरणे आहेत, ते आपल्याला तिथे मेन्शन करावं लागेल. इतर प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये तुम्हाला उदाहरणे सुद्धा लिहावे लागणार आहे. या ठिकाणी काही उदाहरणे लिहावी लागतील, जसे की कर न्यायाधिकरण, पर्यावरणीय राष्ट्रीय पर्यावरणीय न्यायाधिकरण, हे तुम्हाला उदाहरणे सुद्धा त्या ठिकाणी लिहावे लागतील. मग त्यानंतर तुम्हाला न्याय देण्यामध्ये त्यांचे महत्व लिहायचं आहे. जसं न्यायाधिकरणाचं काय महत्व आहे की न्यायाधिकरण असल्यामुळे पहिले तर वेळ कमी लागतो, कमी वेळेमध्ये तुम्हाला न्याय मिळतो. त्यानंतर तुम्हाला खर्च कमी लागतो, कमी खर्चामध्ये तुम्हाला न्याय मिळत आहे, बरोबर. त्यानंतर जे क्लिष्ट प्रक्रिया आहे ती प्रक्रिया, न्यायालयाची क्लिष्ट प्रक्रिया इथे फॉलो करावी लागत नाहीये, त्यामुळे न्याय मिळणे अतिशय सुलभ बनून जातो. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी असतात एक्सपर्ट्स, तज्ञ असतात न्यायाधिकरणामध्ये, त्यामुळे उचित न्याय मिळण्यामध्ये हे सोपं होते. हे महत्व तुम्हाला न्याय देण्यामध्ये त्यांचं महत्व लिहावे लागतील असे, राईट. पॉइंट फॉर्मॅट मध्येच तुम्हाला लिहायचे आहे. पहिले आपण प्रकार लिहिले, उदाहरणे सुद्धा दिले, त्यानंतर त्याचे महत्व पण लिहिलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला द्यायचं आहे निष्कर्ष. मग निष्कर्षामध्ये आपण या न्यायाधिकरण अजून कसं चांगलं करता येते ते लिहिणार, परंतु या ठिकाणी आपण यूज करणार आहे लॉ कमिशनची शिफारस की न्यायाधिकरण अजून चांगल्या प्रकारे कसं केलं जाऊ शकते, की न्यायाधिकरणामधील जे तज्ञ आहेत त्यांनी न्याय देण्याबद्दलची त्यांना ट्रेनिंग द्या, न्यायाधिकरणाची अजून स्वायत्तता वाढवावा. हे कन्क्लुजन मध्ये लिहू शकतो आपण लॉ कमिशनच्या नावाने, कारण लॉ कमिशनने असे रिकमेंडेशन्स दिलेले आहेत. आता मग असे जे क्वेश्चन, आता हे तर तुमचं स्ट्रक्चर आहे, हे तर तुम्ही लिहिणारच आहे, परंतु जो तुम्हाला एक्स्ट्रा मार्क जो मिळणार आहे बाकीच्यांपेक्षा, ज्यालाच आपण हाफ मार्क्स एक्स्ट्रा मध्ये, लक्षात घ्या हाफ म्हणजे काय, हाफच वाढेल असं नाहीये. तो 1 वाढू शकतो, तो 2 वाढू शकतो, तो 3 पण वाढू शकतो बाकीच्यांपेक्षा तुमचा. मग हा जो एक्स्ट्रा जो मार्क तुम्हाला मिळतोय तो कुठून मिळतोय, काय लिहिल्याने मिळतोय तुम्हाला, पहिले तर हे कलम लिहिणे आवश्यक आहे. जर तुम्ही कलम नाही लिहिले तर तुमचे मार्क जाणार. तुम्ही कलम लिहाच. कलम 323A 323B इथे एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला मिळणार. उदाहरणे जे आपण बोललो की 323B मध्ये ज्यावेळेस तुम्ही इतर प्रशासकीय न्यायाधिकरणे लिहिणार, त्या ठिकाणी फक्त एवढं लिहून नाही चालणार की इतर प्रशासकीय न्यायाधिकरणे, त्या ठिकाणी तुम्हाला उदाहरणे सुद्धा लिहावे लागतील. जसं मी सांगितलं तुम्हाला कर न्यायाधिकरण, राष्ट्रीय पर्यावरण न्यायाधिकरण, असे तुम्हाला उदाहरणे लिहावेच लागतील, तेव्हाच तुम्हाला तो एक्स्ट्रा मार्क मिळणार आहे. त्यानंतर चंद्रकुमार केस 1997 ची तुम्ही मेन्शन करू शकतात, ज्यामध्ये
हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की न्यायाधिकरणाचे जे जजमेंट्स असतील किंवा त्याच्याबद्दल जी अपील करायची असेल ते हायकोर्टामध्ये करावी. अशा केसेस सुद्धा तुम्ही मेन्शन करू शकतात जिथे तुम्हाला एक्स्ट्रा जो मार्क आहे तो मार्क तुम्हाला इथे मिळेल, ते करता येईल या ठिकाणी. 42वी घटना दुरुस्ती सुद्धा तुम्ही सांगू शकतात, वाटलं तर त्याला तुम्ही इंट्रोडक्शन मध्येच मेन्शन करू शकतात 42वी घटना दुरुस्ती, कारण हे जे कलम 323A आणि 323B आलेलं आहे हे 42व्या घटना दुरुस्तीने आलेलं आहे, ते तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर शेवटी आपण कन्क्लुजन मध्ये लॉ कमिशनची शिफारस लिहिली आहे. रादर दॅन की असं डायरेक्ट लिहून टाकणे की हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे, लॉ कमिशनचं नाव लिहा. ज्या लॉ कमिशनचं नाव लिहिलं की एक्झामिनरला ते दिसून येते की हे बाकीच्यांपेक्षा वेगळं आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी लिहाव्या लागतील. कलम लिहिणे, घटना दुरुस्ती लिहिणे, उदाहरणं लिहिणे, सुप्रीम कोर्टच्या जजमेंट्स लिहिणे, कमिशनचे नावं लिहिणे, कमिटीचे नावं लिहिणे, असले गोष्टी लिहिल्यानंतरच तुम्हाला बाकीच्यांपेक्षा एक्स्ट्रा मार्क जे मिळणार आहेत ते मिळतील. ठीक आहे, हे आपल्याला हाफ मार्क्स एक्स्ट्रा मध्ये समजून घ्यायचे की पहा ह्या गोष्टी आवश्यक आहे. हे लिहिलं तर बाकीच्यांपेक्षा वेगळं, नाहीतर मग बाकीच्यांसारखे ऍव्हरेज मार्क येतात. लक्षात आलंय, हाफ मार्क्स एक्स्ट्रा. असेच कोणत्या गोष्टी आपण लिहू शकतो, अजून काय काय लिहायला पाहिजे, पॉलिटी असो की वेगवेगळ्या सब्जेक्टचे. ठीक आहे, वेगवेगळ्या सब्जेक्टची सुद्धा तुमची हाफ मार्क्स एक्स्ट्राची सिरीज चालू आहे. त्यामुळे हे हाफ मार्क्स एक्स्ट्राची सिरीज तुम्हाला रेग्युलरली फॉलो करायची आहे, जेणेकरून तुमची आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह करेल. थँक्यू. झालं का?